एक असा प्रश्न जो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून घर करून आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता. अलीकडेच पी-एम किसान सन्मान निधीच्या योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे आता साहजिकच शेतकरी बांधव विचारत आहेत की शेतकरी नमो योजनेचा 7वा हप्ता कधी येणार आहे? कृषी विभागाकडून काय हालचाली सुरू आहेत आणि या योजनेच्या भविष्याबाबत काय अपडेट्स आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची साध्या आणि सोप्या भाषेत उत्तर समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि हो, आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं तुम्हाला दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा नक्की भेट द्या. तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा, कारण तिथंसुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासू रील्स पाहायला भेटतील. त्यामुळे इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा एकदा नक्की भेट द्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण थोडक्यात समजून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी आहे तरी काय? ही योजना महाराष्ट्र सरकारने 2023-24 मध्ये सुरू केली होती, जी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पूरक आहे. पी-एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात, म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये असे 3 हप्ते. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये देण्याची घोषणा केली. म्हणजेच पी-एम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरीचे 6,000 मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमाने जमा होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही माध्यमाशिवाय थेट लाभ मिळतो. ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशक यासारख्या गोष्टीसाठी आर्थिक आधार देते आणि त्याचे जीवनामान सुधारण्यास मदत करते. आता गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार? कारण अलीकडेच 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी-एम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा झाले. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे आणि काही ठिकाणी अफवाही पसरत आहेत की योजना बंद होणार आहे किंवा हप्ता मिळणार नाही. पण या अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही कृषी विभागाशी संपर्क साधला आणि त्यांनी स्पष्ट केलं की नमी शेतकरी योजना बंद झालेली नाही आणि 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आता आपण समजून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कसा आणि कधी वितरित होतो. जेव्हा पी-एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो, तेव्हा केंद्रीय कृषी मंत्रालय राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांचा डेटा पाठवतं. या डेटामध्ये किती शेतकरी पात्र आहेत, त्यांच्या बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक यासारखी माहिती असते. कारण पी-एम किसान योजनेचा लाभार्थीच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतात. हा डेटा मिळाल्यानंतर राज्य सरकारचा कृषी विभाग हा डेटा तपासतो आणि अर्थ विभागाकडे निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवतो. एकदा अर्थ विभागाने निधी मंजूर केला की हप्त्याची रक्कम DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. कृषी विभागातील सूत्रानुसार पी-एम किसानचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचाही डेटा प्रक्रिया सुरू झाली आहे. हा डेटा आता अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे आणि लवकरच निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. साधारणपणे पी-एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर 9 ते 10 दिवसांच्या आत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो. पण यंदा काही प्रशासकीय कारणांमुळे यात थोडा विलंब होऊ शकतो. तरीही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे की 7वा हप्ता लवकरच वितरित होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 7वा हप्ता नेमका कधी येणार? सूत्रांनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता ऑगस्ट 2025च्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबर 2025च्या सुरुवातीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. तथापि ही तारीख निश्चित नाही, कारण याबाबतची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. यंदा 7व्या हप्त्यासाठी सुमारे 92.81 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत आणि यासाठी अंदाजे 1900 कोटी रुपये मंजूर होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते 5वा किंवा 6वा प्रलंबित असतील तर तेही यावेळी जमा होऊ शकतात. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपलं खातं आणि आधार लिंकिंग नीट तपासून घ्या, जेणेकरून हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत आहेत की नमो शेतकरी योजना बंद होणार आहे किंवा हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. पण मित्रांनो, कृषी विभागाने हे स्पष्ट केलं आहे की ही योजना बंद होणार नाही आणि शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रति हप्ता मिळत राहतील. याशिवाय निवडणुकीच्या काळात काही राजकीय पक्षांनी असं जाहीर केलं होतं की नमो शेतकरी योजना
आणि PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये दिले जातील. पण सध्याच्या अपडेटनुसार असा कोणताही बदल होणार नाही आणि शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये म्हणजे 6,000 PM किसानचे आणि 6,000 नमो शेतकरी योजनाचे मिळत राहतील. काही सूत्रांचा असा दावा आहे की राज्य सरकार आता थेट आर्थिक मदतीऐवजी शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधांवर भर देत आहे. उदाहरणार्थ कृषी समृद्धी योजना अंतर्गत यंदा 5,000 कोटी रुपये आणि पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप, ठिबक सिंचन, शेती यंत्रे यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पण याचा अर्थ असा नाही की नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार आहे. उलट ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देण्यासाठी कायम आहे. आता प्रश्न येतो की शेतकऱ्यांसाठी 7व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काय करावं? यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे, तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी, तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असावं, तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावे. जर तुम्ही PM किसान योजनेसाठी नोंदणीकृत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. पण जर तुम्ही अद्याप PM किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर ती करा. नोंदणीसाठी तुम्ही pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. तुमचं बँक खातं DBTसाठी सक्षम आहे का हे तपासा. यासाठी तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर काही त्रुटी असतील तर जवळच्या सेवा केंद्रात किंवा तलाठी कार्यालयाला संपर्क साधा. तुमचं लाभार्थी यादीत आहे का हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in वर जा. बेनिफिशरी स्टेटस पर्याय निवडा आणि तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खात्याचा क्रमांक टाका. सोशल मीडियावरील किंवा इतरत्र पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर किंवा NSMNY माहित.org तपासा. नमो शेतकरी योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक योजना राबवत आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी योजना, मोफत पाईपलाईन योजना आणि विहीर अनुदान योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पायाभूत सुविधा मिळतात, ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. उदाहरणार्थ विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधू शकता. आता नमो शेतकरी योजनेच्या भविष्याबाबत बोलायचं झालं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. महाराष्ट्र सरकारने योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. उदाहरणार्थ ॲग्रोटेक पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि यामुळे लाभार्थींची संख्या वाढली. याशिवाय सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शकता आणण्यासाठी DBT पद्धतीवर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आणि वेळेवर लाभ मिळतो. काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की भविष्यात योजनेची रक्कम वाढेल का? तर याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा नाही. पण सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवत आहे आणि भविष्यात योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत अधिकृत तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपली पात्रता तपासून ठेवावी. ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी महत्त्वाची आहे. याशिवाय सरकारच्या इतर योजनांचाही लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतीसाठी अधिक सुविधा मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नमो शेतकरी योजनेबाबत तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद. भेटू पुढच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह.